आणि या ठिकाणी आपण पाहतोय की राजकुवर गायकवाड मॅडम जे आहेत जिल्हा परिषदसाठी निवडणूक लढतायत। मॅडम, निवडणूक म्हटलं की सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो जनतेला हवं असतं ते आश्वासन तुम्ही काय करणार आणि जनतेसाठी तुम्ही काय देणार? खरं म्हणजे सांगायचं झालं तर गायकवाड परिवाराला खूप मोठा राजकारणाचा वारसा आहे। जसं जेव्हा मी कोल्हापुरात आले, गायकवाड परिवाराशी जेव्हा नातं जोडलं, तर मला ह्या घराची परंपरा कळाली। तर या घराची परंपरा म्हणजे अशी की लोकांसाठी त्याग करणं, लोकांची सेवा करणं। तर म्हणजे घरात कोणी माणूस आला तो बिन खाता पिता कधी जायचा नाही। खरं तर हे नातं थेट कृष्णाजी गायकवाड जे होते त्यापासून ही वंशावळ चालत आलेली आहे। महाराणी सकवारबाई गायकवाड ज्या म्हणजे शिवाजी महाराजांच्या पत्नी होत्या, तसेच पिढी चालत आलेली आहे। माझे आजे सासरे उदयसिंगराव गायकवाड म्हणा, माझे सासरे आदरणीय मानसिंगराव गायकवाड, तर ह्या सगळ्यांनी ह्या भागाचा खूप मोठा विकास केलेला आहे आणि त्यांनी साखर कारखाना स्थापित केला। त्यामुळे कितीतरी हजारो तरुणांना रोजगार त्यांनी दिलेला आहे या भागामध्ये। तर माझं उद्देश हेच आहे की इथे जे काही महिला आहे त्यांना सक्षम करून देणं, त्यांना काही जे त्यांचा हक्काचं आहे ते हक्क मिळवून देणं। तर कितीतरी तरुण आहे, कितीतरी ज्येष्ठ आहे, ते त्यांना कुठेतरी नोकरी मिळवून देणं, त्यांना कुठेतरी आपल्या भागाचा कुठेतरी विकास व्हावा ह्याचा मी विचार करते। कारण हा जो आमचा भाग आहे हा डोंगराळ भाग आहे, तर इथं ही खूप परिस्थिती आहे की इथं लोकांना नोकरी पाहिजे असते। तर हा उद्देश आमचा पूर्ण घराण्या गायकवाड फॅमिलीचा आहे की त्यांना कुठेतरी आपल्या भागाचा विकास व्हावं आणि कुठेतरी त्यांना ती गरजूंना नोकरी मिळावी, हीच आमचा उद्देश आहे। त्यामुळं आज ही पिढी ही परंपरा पुढे नेण्यासाठी आज त्यांनी मला उभं केलं आहे, कारण की आरक्षण असं पडल्यामुळे। तर मी नक्कीच माझे प्रयत्न राहतील त्यांचं हे सगळं पायावर पाय ठेवून पुढं जाण्याची आणि हे सगळ्या गरजू त्यांच्या पूर्ण करण्याची।